दर्शन होताच म्हटलं चला पटापट आता पोटापाचं दर्शन करू. जिंगूबाई म्हणे वा रे वा म्हणे भाऊ चप चप तोंड चालू होईल म्हणे आता. म्हटलं हा मग काय करते जागा पहा म्हटलं फटाफट आणि गाडी गुडी वाकवा. जागा एकदम खतरनाक पाहिलं भाऊ. बिडर गुडर उतरवलं म्हटलं टाका रे भाऊ काढूया बी माणसाला आपल्या आजीबाईला. तो शिन बेला म्हणे ओ हो आजीला आणि मला रे भाऊ. म्हटलं बस भाऊ तू बी आता तुला बी खाट आण देतो. आणि तिच्यासारखी खाट भेटली तिला बी. मग कोणी कांदा कापे कोणी मिरच्या. तो शिन आजी चालू होऊन गेली. म्हटलं का बाई आजी नातूले सोडी सोडी लेणं म्हणे बेटा. म्हटलं नाही चालते तू काय डोकाला ताण नको लिहू म्हटलं. मग कसं भाऊ थोडंफार झालं तोपर्यंत मामा म्हणे मला आणणार म्हणे भाऊ फटाफट डोकाला ताण नको द्या म्हणे. म्हटलं का हो मामा बासाल सोडी सोडी. अरे बस म्हणे भाऊ बासा. म्हटलं नाही चालत्या चालत्या. आणि कसा रे भाऊ वडापाव तयारच झाला तोच. मग तुमचा भाऊ का दम मारतो आणि मिसळ पापात असतं बाप रे बाप. अरे नुसतं तोंडाला पाणी सुटे. मग तुमचा भाऊ डाय जो चालू पडला बघतो विचारू नका. म्हटलं वडापाव फटाफट. मग आपलं मिसळ पापी तयार झालं. खिचडी गुचडी जेवत दणका दिला भाऊ खतरनाक मध्ये. आणि सर्वांचे जेवण वगैरे झालं. आता विचार चालू होतं की कुठे जायचं म्हटलं भाऊ. आमच्या जिंगूबाईचं पण जेवण झालं. म्हटलं पाहू आता जो विचार विनतो. आपलं तर एकदम खतरनाक पोटोबा भरला आणि आपलं दर्शन वगैरे एकदम झालं. तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम जय खानदेश. फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका फक्त बस.